मुंबई अग्निशमन दलातले जवान राजेंद्र रंगनाथ भोजने यांचं पहाटे दुर्दैवी निधन झालं। राजेंद्र भोजने हे रेसकोर्स इथे 10 डिसेंबरला एक पक्षी वाचवण्यासाठी विजेच्या खांबावर चढले होते। त्यावेळी बाजूने जात असलेल्या रेल्वेच्या उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक वायरशी संपर्क आल्याने राजेंद्र आणि त्यांचे साथीदार गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर नवी मुंबईमधल्या ऐरोलीतल्या बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। पण राजेंद्र भोजने यांची 21 दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली। भायखळा अग्निशमन केंद्रात राजेंद्र भोजनेंना मानवंदना देण्यात आली। त्यांचे पार्थिव अहमदनगर जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं। राजेंद्र भोजने यांना शहीद म्हणून जाहीर करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबर नेहमीच पक्षपात होत असल्याची खंत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। अग्निशामक दलाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला शहीद घोषित करावं अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी आणि युनियननी केली होती। मात्र या घटनेनिमित्तानं अजून कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्या अग्निशामक दलामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या पत्नी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नक्की त्यांच्या काय समस्या आहेत मला सांगा की कर्मचारीचा मृत्यू झालेला आहे, त्याला शहीद घोषित करण्याची मागणी युनियन करत होतं, ती केलेली नाहीये। या निमित्तानं अजून काय काय समस्या आहेत की तुम्हाला मांडायच्या आहेत? फायर ब्रिगेड म्हटलं तर फायरशी संबंध आला पाहिजे। इतर देशामध्ये फायरशी संबंध येतो, पण आपल्या देशामध्ये फायरशी संबंध येत नाही। आपल्याला कुत्रा पडला कुत्रा काढा, कोण चिमणी अडकली काढा, झाड पडले ते तोडा, ह्या गोष्टींकडे जास्त भर असते आणि आगीचे कॉल अटेंड करायला त्यावेळेला उशीर होतो। म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या फायर ब्रिगेडने बहुतेक ह्या गोष्टी तरी ह्यांच्याकडून काढून घ्यावा। तुम्हाला असं वाटतं का जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत त्याच्यावर पक्षपातीपणा केला जातो? हो, खूप होतो। साहेबांच्या वेळी त्या दिवशी जेव्हा निसरीकर साहेब गेले होते ना, तेव्हा त्या दिवशी तेच शहीद म्हणून डिक्लेअर केलं होतं। फक्त फायरमॅन जातो तेव्हा त्याला व्हॅल्यू नसते। हे प्रत्येक आमचं रडणं हेच आहे की प्रत्येक माणूसच आहे ना, रक्त एकच आहे ना माणसाच्या अंगात। आमचे जवान एवढे जीव धोक्यात घालतात, मग डिसिप्लिन डिपार्टमेंट म्हणताना तुम्ही त्यांना रिटायरमेंटचा पैसा मिळत नाही, त्यांना वेळेवर युनिफॉर्म मिळत नाहीत, त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो। हा सगळा दृष्टिकोन बदलला पाहिजे मुळात। हा तर अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच अग्निशामक दलाचे जे कर्मचारी आहेत ते देखील आपलं जीव धोक्यात घेऊन आपलं काम करत असतात। मात्र तरीही त्यांच्या जीवाची किंमत अग्निशामक दलाला नाही असा आरोप युनियन संघटनेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पत्नी करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।